म्हैस हा प्राणी सीझनल ब्रीडर आहे. कारण जर पोट भरलं नाही तर जनावर मांस दाखवत नाही. ते आपण जिथे जनावर बांधतो अशा ठिकाणी मागल्या साईडला स्वच्छ सूर्यप्रकाश असणं अत्यंत गरजेचं आहे. गाभांच्या समस्या मिटवायच्या असतील तर मिनरल मिक्सचर घालणं हे फार जरुरीचं आहे. आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये म्हशी माझावर येत नाहीत. आणि मग जर माझावच येणार नाही तर मग ते गाभण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही उन्हामध्ये जर थोडा सकाळपासून 11 पर्यंत जर बांधलं तर व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघेल. व्हिटॅमिन डी अशा वळूचं जर विरी आपण भरवलं तर पुढचं येणारं जी काही आपल्या लोकलची म्हैस आहे तर तिच्यापासून चांगल्या पद्धतीची रेडी आपण निर्माण करू शकतो. आणि नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ पशुपालक शेतकरी मित्रांसाठी. शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा खऱ्या अर्थाने एक महत्वाचा घटक आहे. पण गेल्या काही वर्षापासून पशुपालन हे अडचणीत आले आहे. तर हे अडचणीत येण्यामागची नेमकी कारणे काय हेच आपण आजच्या आपल्या लय भारी व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. आणि या कारणांपैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जनावरांच्या गाभण तक्रारी. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी मी आमचे मित्र असणारे आणि 25 वर्षाचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव असणारे डॉक्टर श्री दयानंद काळे सर यांच्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार सर, तुमचं आमच्या लय भारी या युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार डॉक्टर साहेब, मी पहिला प्रश्न विचारतो की गेल्या काही वर्षापासून पशुपालन व्यवसाय अडचणीत आला आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षापासून जनावरांच्या गाभण तक्रारी वाढल्या आहेत. तर याचं नेमकं कारण काय? पशुसंवर्धन करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून शेती हा व्यवसाय जेव्हापासून उदयास आला तेव्हापासून हा पशुसंवर्धन व्यवसाय केला जातो. आणि हे करत असताना ज्या वेळेला ही जनावरं मोकळी सोडलेली असायची त्यावेळेला त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. आणि ज्यावेळेला बंदिस्त पालन चालू झालं तेव्हापासून ह्या गाभींच्या समस्या चालू झाल्या. आणि आपल्याकडे चाऱ्याची उपलब्धता असणे, आपण जे काही गोष्टी वापरतो, आता अर्थात आपल्या जर मातीमध्ये जर क्षारांची कमतरता असेल, जर आपल्या शेतामध्ये जर फॉस्फरसची उदाहरणार्थ कमतरता असेल, मातीमध्ये फॉस्फरसची कमतरता असेल तर ते चाऱ्यामध्ये फॉस्फरस येणार नाही आणि जेणेकरून त्या जनावरांना ते मिळणार नाही. म्हणून मग असा चारा जर आपण जनावरांना दिला तर ते घटक त्याला कमी पडतात. यासाठी चाऱ्याबरोबर मिनरल मिक्सचर घातलं गेलं पाहिजे. आणि हे मिनरल मिक्सचर म्हणजे काय आहे की जे आपल्या वाड्यामध्ये काही घटक कमी पडतात किंवा पिंजरामध्ये आहे किंवा गवतामध्ये आहे, असे अनेक घटक कमी पडतात. आणि हे असे घटक जे कमी पडलेले आहेत ते कमी पडणारे घटक आपण वरून आपण जनावरांना खाद्याच्या स्वरूपात देतो. त्याला आपण मिनरल मिक्सचर म्हणतो. आणि मिनरल मिक्सचर हे वापरण्याचं प्रमाण प्रत्येक भाग वाईज गाव वाईज वेगळं आहे, शेतकरी वाईज वेगळं आहे. काही लोक वापरतात, काही लोक वापरत नाहीत. आणि जर तुमच्या गाभांच्या समस्या मिटवायच्या असतील तर मिनरल मिक्सचर घालणं हे फार जरुरीचं आहे. मिनरल मिक्सचर वापरल्याशिवाय तुमच्या जनावरांना माज येणार नाही किंवा आला तर तो सायलेंट असेल. म्हणजे हीट आलेली तो शेतकऱ्याला कळणारही नाही अशा पद्धतीने किंवा ते सोड पडणार नाही. आधी जनावर ज्यावेळेला सोडलेली असायची, जंगलामध्ये असायची, डोंगरामध्ये असायची, त्यावेळेला ते वळू असायचं आणि त्यावेळेला ते म्हशी ओरडत होत्या. पण आता ते राहिलेलं नसल्यामुळं आता तो माज सायलेंट झालेला आहे. आणि हा सायलेंट माज शेतकऱ्याला ओळखू येत नाही आणि घटकांच्या कमतरतेमुळं तो तितका ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता तितका येत नाही. त्यामुळं ह्या समस्या आहेत. नक्कीच, म्हणजे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं पहिल्यांदा मुक्त जनावरांचे पशुपालन असायचं, पण आता बंदिस्त पशुपालन आता सगळीकडे झालेलं आहे. हे एक महत्वाचं कारण आहे. आणि वैरणीपासून मिळणारे जे घटक आहेत जे मिळायला पाहिजे ते या वैरणी मधून सुद्धा मिळत नाही, हे सुद्धा एक मुख्य कारण आहे असं सर तुम्ही सांगताय. सर पुढचा प्रश्न विचारतो की उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या गाभण तक्रारीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं, तर हे कितपत सत्य आहे? कसं आहे, म्हैस हा प्राणी सीझनल ब्रीडर आहे. म्हणजे तो सीझनल ब्रीडर असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते मांस दाखवत नाही. त्याच्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस नावाची ग्रंथी असते आणि त्या हायपोथॅलेमस नावाची ग्रंथी उन्हामुळं कार्यरत नसल्यामुळं
उष्णतेमुळं माज दाखवला जात नाही आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये म्हशी माझावर येत नाहीत. आणि मग जर माझावच येणार नाही तर मग ते गाभण राहणारही नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. या उलट गायींना ती समस्या नसते. सर तुम्ही मगाशी म्हणाला त्या पद्धतीनं वैरणींमधले जे घटक आहेत जे जनावरांना मिळायला पाहिजेत तर ते सुद्धा एक गाभण तक्रारीचं कारण आहे असं तुम्ही म्हणताय. हो. तर यासाठी वैरणीचं नियोजन वेगळं काय करायला हवं शेतकऱ्यांनी? महत्वाचं म्हणजे आम्ही असं विनोदानं म्हणतो की मांस दाखवणं ही चैनीची गोष्ट आहे. कारण जर पोट भरलं नाही तर जनावर मांस दाखवत नाही. ते त्याची नंतरची गरज होती. पोट भरणे ही अतिशय महत्वाची गरज आहे. आणि यामध्ये त्याला जर एनर्जीची कमतरता भासली तर जनावर मांस दाखवत नाही. यासाठी शुद्ध सकस आहार जनावरांना मिळणं गरजेचं आहे. ओला चारा, वाळ्याला चारा. ओला चारा साधारणपणे 14-15 किलो 16 किलो, वाळ्याला चारा 4-4.5-5 किलो आणि 2 टायमाचं पशुखाद्य हे त्यांना जर मिळालं आणि त्यासोबत जर मिनरल मिक्सचर मिळालं तर आहारातली कमतरता भरून निघू शकते. या उलट जर त्यांना उन्हामध्ये जर थोडा सकाळपासून 11 पर्यंत जर बांधलं तर व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघेल. व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघाल्यामुळे कॅल्शियमचा त्यांना उपयोग करून घेता येईल. आणि म्हणून ह्या गोष्टी एकमेकावर डिपेंड आहेत. तुम्ही त्यांना सकस आहार दिला पाहिजे. आहाराबरोबर तुम्ही मिनरल मिक्सचरचा वापर झाला पाहिजे. पशुखाद्य दिलं गेलं पाहिजे. आणि हे सगळं जर बॅलन्स्ड राशन ज्याला म्हणतो ते तिला योग्य प्रमाणात गेलं की मग ते मांस दाखवायला काय अडचण येत नाही. सर यानंतरचा अजून एक प्रश्न महत्वाचा की जनावरांना गाभण राहण्यामागे 2 पद्धती असतात. एक नैसर्गिक पद्धत आणि एक कृत्रिम पद्धत. तर यातली चांगली पद्धत जी योग्य पद्धतीने जनावरांना गाभण राहण्यासाठी गरजेची असते तर तुम्हाला काय वाटतं यातली योग्य पद्धत कोणती असावी? कसं आहे, सेन्सस नुसार आपल्याला आवश्यक दुधाचा पुरवठा अजूनही होत नाही. प्रति माणसी जेवढं दूध आवश्यक आहे या देशामध्ये या जगामध्ये तेवढ्याचा आपल्याला पुरवठा होत नाही. आणि ग्रामीण भागातलं जे लोकलचं जी ब्रीड आहे, जी काही जात आहे त्याचं अपग्रेडिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या गोठ्यातली 4 लिटर देणारी म्हैस जर ती आपल्याला 6 लिटरवर 8 लिटरवर 10 लिटरवर जर नेता आली तर अशी ही जी मागणी आहे किंवा जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढ्या लोकांच्या गरजेप्रमाणे आपण त्यांना दुधाचा पुरवठा करू शकतो. आणि हे जर करायचं असेल तर उच्च वंशावळीच्या वळूपासून निर्माण केलेलं तयार केलेलं जे काय किंवा कलेक्ट केलेलं जे काय वीर्य आहे ते वर्षानुवर्ष आपल्याला वापरता येतं. आपण त्याला LN2 मध्ये ठेवल्यामुळं ते आपल्याला वापरता येतं. आणि अशा वळूचं जर वीर्य आपण भरवलं तर पुढचं येणारं जी काही आपल्या लोकलची म्हैस आहे तर तिच्यापासून चांगल्या पद्धतीची रेडी आपण निर्माण करू शकतो. आणि ही झालेली जी काही जी व्यालेली रेडी जी आहे तिच्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचं दूध मिळू शकतं. हा झाला एक फायदा. दुसरा फायदा असा आहे त्याच्यामध्ये की रेड्यांची ज्या वेळेला त्यांच्या एखादं इन्फेक्शन असतं तर ते इन्फेक्शन अनेक म्हशी एखाद्या रेड्याकडे जाऊन त्या सगळ्या म्हशींना होऊ शकतं, संसर्ग होऊ शकतो. हा धोका कृत्रिम रेतनमध्ये टाळता येतो. दुसरी गोष्ट, कृत्रिम रेतनच्या वीर्याच्या कांड्याची वाहतूक सहज करता येते. शेतकऱ्याच्या गोठ्यावरती जाऊन आपला डॉक्टर सेवा देतो. ही त्यातला अजून एक चांगला आणि महत्वाची गोष्ट आहे. आणि जनावरांच्या दुधाच्या उत्पादनावर पुढच्या येणाऱ्या जी काही पिढी आहे त्याचं दूध संकलन वाढून या जगाची किंवा या देशाची जी काही दुधाची मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या कृत्रिम रेतनच्या माध्यमातूनच होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम रेतन हे करणं फार गरजेचं आहे ओळूपेक्षाही असं आम्ही म्हणतो. आणि म्हणून मग आपल्या गोकुळ दूध संघानं म्हणा आणि बाकीच्या सहकारी संघ असतील किंवा सरकारी दवाखाने असतील अशा ठिकाणी चांगल्या वळूचं वीर्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि लोक त्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण सरांना या विषयावर बरेचसे प्रश्न विचारत आहोत. सर सुद्धा त्याची उत्तरे अगदी दिलखुलास पद्धतीने देत आहेत. आणि
या सगळ्या पशुपालनामधले हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला पडले असतील, अजूनही काही प्रश्न असतील तर ती कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही विचारू शकताय. सरांच्याकडून या तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा प्रयत्न नक्कीच करू. सर, अजून या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना काही प्रश्न मला अजूनही पडलेले आहेत की जनावर ज्या वेळेला गाभ दाखवत नाही त्यावेळेला काही शेतकरी काही पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात, तर तुम्हाला काय वाटतंय की यासाठी घरगुती पद्धतीने काय करता येईल? आपल्याकडं पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धती आजही आपण गोकुळ संघाच्या माध्यमातून लोकांना हे सांगत असतो. आणि आपण इतर गोष्टी जे वापरतो, पशुखाद्य, मिनरल मिक्सचर वापरूनही जर आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर घरगुती नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार पद्धती जी आहे ती लोकांनी त्याचा वापर करावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. यामध्ये तुम्ही मुळा 5 दिवस 5 मुळे तुम्ही घालू शकता. म्हणजे एक मुळा दररोज एक किसायचा, थोडासा गूळ जिरं लावायचं आणि त्याला खायला द्यायचा. असे 5 मुळे 5 दिवस. त्यानंतर कढीपत्ता जो आपल्या परड्यात परसात कुठे अवेलेबल असतो, उपलब्ध असतो, तर हा कढीपत्ता 5 दिवस 5 मुठी 5 दिवस. आणि त्यानंतरच्या 5 दिवस तुम्ही शेवग्याचा पाला 5 मुठी 5 दिवस. ही झाली 15 दिवस. आणि त्यानंतर कोरफडीचं एक पान, दररोज एक पान, असं 5 दिवस. हा 20 दिवसाचा कोर्स जर तुम्ही पूर्ण केला तर ह्याच्यामध्ये शरीरामध्ये असणारी कॅल्शियम, फॉस्फरस आणि जे काही बाकीचे ट्रान्स मिनरल्स जे आहेत त्याची कमतरता भरून निघून तुमचं जनावर सोट पडून माझा येण्याची शक्यता असते. आणि हे जर समजा ह्या एक कोर्स झाल्यानंतर जर जनावर माझं तर परत एकदा रिपीट करा. जनावराचा सोट भरपूर पडला आणि माझा तर तुम्ही भरवायला काही हरकत नाही. आणि ही फार चांगली, अतिशय प्रभावी अशी घरगुती उपचार पद्धती आहे, तर याचा सर्वांनी अवलंब करावा. नक्कीच शेतकरी मित्रांनो, सरांनी जी घरगुती उपचार पद्धती सांगितली की जनावरांचा सोट पडून गावाला येण्यासाठी ही खरोखरच उपयुक्त अशी ही घरगुती उपचार पद्धती आहे. जर तुमची सुद्धा जनावरे अशा पद्धतीची तक्रार करत असतील तर तुम्ही सुद्धा या उपाययोजनेचा वापर करून बघावा अशी विनंती करतो. सर, अगदी शेवटचा प्रश्न या मुलाखतीमधला. सर, जनावरांच्या गाभण तक्रारी जर टाळायच्या असतील तर जनावरांचा माज समजणं महत्वाचं आहे असं म्हटलं जातं, तर या बाबतीत काय सांगाल? खरं तर आपण जिथे जनावर बांधतो अशा ठिकाणी मागल्या साईडला स्वच्छ सूर्यप्रकाश असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सूर्यप्रकाशामुळं तुम्हाला त्या जनावराची जर घाण पडत असेल तर ते लक्षात येतं तुमच्या, आणि त्यामुळे तुम्हाला तो माज ओळखू येतो. दुसरी गोष्ट, जर माज ओळखायचा असेल तर आपल्याकडं मुक्त गोटा पद्धती एक चालू झालेली आहे. आणि मुक्त गोटा पद्धतीमध्ये तुम्हाला जनावर आरामामध्ये ते फिरत असतं, त्याच्या ह्याच्यात ते खात असतं, पित असतं, आणि अशा वेळेला ते चांगल्या पद्धतीचा माज दाखवतं. मुक्त गोटा पद्धतीमध्ये बऱ्यापैकी तुमच्या माजाच्या तक्रारी कमी झालेल्या दिसून येतात. आणि ते उघड्यावरच असल्यामुळे जनावराचा माज ओळखायला शेतकऱ्याला फार काही अडचणीचं ठरत नाही. नक्की सर. तर शेतकरी मित्रांनो, आपण या सगळ्या जनावरांच्या गाभण तक्रारी या विषयावर डॉक्टर दयानंद काळे सरांशी संवाद साधला. सर, अजूनही आमच्या सबस्क्रायबरांना काही प्रश्न पडले असतील तर त्याची उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ. आणि नक्कीच आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच लय भारी व्हिडिओ आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आमच्या सगळ्या लय भारी टीम कडून मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.